शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। अम्बा माता के जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। जन्मेजयाला व्यास महर्षी हे देवी भागवत म्हणून सांगतायत। भगवती शक्तीचं कार्य कसं चाललंय हा विचार सगळा या ठिकाणी मांडलेला आहे। पंडुराजा गेला, विचित्रवीर्यही गेलेला आहे। कुंती आपल्या 5 मुलांना घेऊन भीष्माचार्यांकडे आलेली आहे। तिच्या पालन पोषणाची ही व्यवस्था झाली आहे। द्रौपदी 5 पतींची भार्या आहे। कृष्णाची भगिनी सुभद्रा अर्जुनाची पत्नी झाली आहे। द्रौपदीला 5 मुलगे होते। सुभद्रेला अभिमन्यू होता। राजा परीक्षित हाच अभिमन्यूचा मुलगा आहे। त्याचं रक्षण परमात्म्याने केलं। रक्षण केलं म्हणजे ते माया शक्तीच्या महामायेच्या आश्रयाने त्याचं रक्षण झालेलं आहे। महायुद्धात द्रौपदीचे 5 पुत्र गेले। अभिमन्यू पण गेलेला आहे। महायुद्ध संपलं आणि धृतराष्ट्र गांधारी पांडवांबरोबर राहू लागलेली आहे। विदुरजींचा अपमान दुर्योधनाने केल्यामुळे तीर्थयात्रेचं निमित्त करून विदुरजी निघून गेलेले होते। महायुद्ध झाल्यावर परत आले। बरेच वर्ष युद्धानंतर धृतराष्ट्र गांधारी त्यांच्या पांडवांजवळ होते। धृतराष्ट्राच्या मनात आलं की आपल्या 100 पुत्रांचं पिंडदान करावं। त्याप्रमाणे सर्वजण गंगा किनारी आलेले होते। व्यास महर्षीही आलेले। पिंडारक क्षेत्र म्हणून गंगा किनारी आहे। अलकनंदेला ही एक नदी येऊन मिळते। त्या क्षेत्राला पिंडारक असं म्हटलेलं आहे।
सर्वजण गंगा किनारी आलेले होते. व्यासांनीही कुंतीचं दर्शन घेतलं. आतापर्यंत शल्यसारखं मनात होतं. मी कर्णाला न्याय देऊ शकले नाही. तिने प्रार्थना केली आहे कुंतीने व्यासांना, मला कर्णाचं दर्शन घडवा. गांधारी पण म्हणते, मलाही माझ्या 100 पुत्रांचं दर्शन करवा. सुभद्रा म्हणते अभिमन्यूचं करा. द्रौपदी सांगते मला 5 पुत्रांचं दर्शन घडवा. व्यासांनी भगवती जगदंबेची प्रार्थना केली. त्या देवीला ते म्हणाले, भगवतीला, तू सर्वांच्या ठिकाणी आनंद रूपानी आहेस. सगुण आणि निर्गुण ही दोन्हीही तुझीच रूप आहेत. जगतात कोणीही तुझ्या शक्तीशिवाय कार्य करू शकत नाही. यामुळे या सर्वांना त्यांना वाटतंय त्या पितरांचं दर्शन घडव. मृत झालेल्या देहाचं पुन्हा दर्शन त्यांना दे. त्या देहांना व्यक्त कर. नुसतंच करू नकोस त्यांना व्यक्त, त्यांना पाहण्याची दृष्टी सुद्धा त्यांना तू दे. नुसतं असून उपयोग नाही आहे. असे सूक्ष्म देहांचं दर्शन घडावं लागतं आणि ते पाहण्याची दृष्टीही असावी लागते. नुसतं दर्शन होत नाही, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला, हे बघा महाभारतातलाच प्रसंग आहे, भगवंतानी विराट दर्शन प्रगट केलं, पण ते दुर्योधन पाहू शकला नाही. केवळ कोणी पाहिलं? भीष्माचार्यांनी पाहिलं, विदुरांनी पाहिलं, पण त्या इतरांना दर्शन झालं नाही. आणि म्हणून सर्व आताचा दर्शन त्यांना दिलेलं आहे. सगळ्यांचं दर्शन झालं. आणि मग कर्णप्रयागला, त्या ठिकाणी कर्णाचं दर्शन तिला झालेलं आहे. अलकनंदावरून येते आणि कर्णप्रयागला ही पिंडारका नदी येऊन मिळते, तिथे हे दर्शन झालेलं आहे. कर्णाची एक गोष्ट सांगायची म्हणजे, कर्ण शेवटी तिथे गेला होता. दान देतोय सगळ्यांनाच. शेवटी एक ब्राह्मण पुन्हा कर्ण म्हणाल्यावरती दान मागायला आला. तो म्हणाला, माझ्याकडे काही नाही आता द्यायला. नाही कसं म्हणाले? म्हणजे ही किमया, हे आपल्याकडलं एक फार मोठं संशोधन होतं आणि कार्यही तशी घडत होती. ते म्हणाले, नाही कसं म्हणतो? तुझ्या मुखामध्ये सुवर्णाचा दात आहे, तो दान कर. ठीक आहे म्हणाला, माझ्या लक्षात आलं नाही, क्षमस्व. आणि तिथे त्याने आपला सुवर्णाचा दात उपटून त्याला तो दान दिलेला आहे. म्हणून त्याला तिथे कर्णप्रयाग असं म्हणतात. सगळेच जणांना दर्शन झालं, समाधान वाटलं.
आणि सगळेजण हस्तिनापूरला परत आलेले आहेत. विदुरांनी धृतराष्ट्र गांधारी यांची कानउघाडणी केली आणि ते म्हणाले, इथे आता राहून उपयोग नाही, तुम्ही वनामध्ये जाऊया आपण सगळेच जण. बरोबर गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी आपला देह गंगा किनारी पुढे सोडलेला आहे. धर्मराज शोक करतो. मी आता काय करावं म्हणाला, सगळेच जण गेले. म्हणून तो त्या ठिकाणी नारदांची भेट होते. आता देहही माझा कधी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी अर्जुनाला द्वारकेला पाठवलंय. तिकडला वृत्तांत काही बरेच दिवस झाले कळलेला नाही. वसुदेवानीही इकडे यज्ञ केला होता. ब्राह्मणांची परीक्षा पाहिजे म्हणून कृष्णांच्या मुलाकडून गर्भवती स्त्रीचं रूप सांबानी घेतलं आणि तो त्या ठिकाणी गेलेला आहे. शाप जरी झाला तरी त्याला फलोन्मुखता देण्याचं कार्य ही जगदंबा शक्ती करत असते. इच्छा जरी झाली तरी पुढे क्रियाशक्ती रूपानी ही भगवती कार्य करत असते. म्हणून सगळ्यांनाच अशा या शक्तीची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. मग अर्जुन गेलेला आहे. दारुकाकडनं निरोप समजला प्रभास क्षेत्राचा सगळ्यांचा. आणि त्यावेळेला त्या सांबानी स्त्रीचं रूप धारण करून हिला पुत्र काय होईल या कृष्णाच्या मुलांनी ऋषींची छेड काढल्यासारखं केलं. परंतु अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखलं आणि सांगितलं, बाबा रे, हिच्या उदरी मुसळ होईल आणि हे मुसळ तुमच्या कुळाचा क्षय करेल. त्याप्रमाणे भगवंताला ही गोष्ट न सांगता उग्रसेनाला मुलांनी सांगितली. त्यांनी सांगितलं, त्याचं चूर्ण करा आणि ते समुद्रात टाकून द्या. लोखंडाचा भाग राहिला तोही तसाच टाकला. ते लव्हाळं समुद्रातनं वाहत वाहत प्रभास क्षेत्राला आलं. प्रभास क्षेत्राला त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे जे लोखंडाचा तुकडा पडला होता तो माशाने गिळला. तो एका कोळ्याला सापडला पोटात माशाच्या. तो मासा त्याने एका चिरला तर त्याच्यामध्ये त्याला तो लोखंडाचा तुकडा मिळाला. तो त्यांनी एका व्याधाला दिला. तो त्यांनी त्याचा बाण केला आणि तो बाण ठेवून दिला. जेव्हा द्वारकेत उत्पात होऊ लागले, ऋषींचा शाप झाला, तेव्हा कृष्णाने सांगितलं, सर्व जणांनी आपण प्रभास क्षेत्राला जाऊ. आता सगळं निर्वाणाचं कार्य त्याला करायचं होतं. परस्परांमध्ये युद्ध झालं, अस्त्रही संपली. त्यावेळेला आता आपण असं म्हणतो बघा की या ठिकाणी हे अस्त्रप्रयोग होते का, अमुक होतं का. आज जे काही अस्त्रांचे प्रयोग चाललेले आहेत, आत्ता हे इराकचं युद्ध चाललंय बघतोय, हे सगळे अस्त्रप्रयोगच आहेत. नावं बदललेली आहेत, नावं बदलली आहेत. आज आपल्याकडे हे मंत्रशक्तीने सगळं करत होते.
त्याच्यावरती उपाय सुद्धा मंत्रशक्तीचाच असायचा. ही मंत्रशक्ती फलोन्मुख होणं हे भगवती शक्तीचं कार्य आहे. थोडक्यामध्ये सुप्रीम बॉडी ज्याला म्हणतो आपण, शक्ती आहे एक, त्या शक्तीचं अव्यक्त आहे, तिचं प्रगटीकरण होत असतं, ते क्रियेनी होतं, दिसतं आपल्याला. ही क्रिया जी आहे ती जगदंबा शक्तीची आहे आणि म्हणून त्याचा योग्य तो वापर झाला पाहिजे. पुढे त्यांनी 36 वर्ष राज्य केलं आणि मग आपापसामध्ये यादवांच्यात युद्ध होऊन ते सगळेच जण नष्ट झाले. बलरामांनीही आपला देह योगमार्गाने अग्निप्रवेश करून संपवला. भगवंतानी दारुक तोपर्यंत वैकुंठातनं आलेला होता, त्यांनीही त्या ठिकाणी सगळं सांगितलं. त्याच्याच बरोबर निरोप भगवंतानी पाठवला द्वारकेला आणि इकडे मात्र स्वतः अंतर्धान पावलेले आहे. पुढे 36 वर्ष राज्य या परीक्षितांनी केलं. शमिकांच्या आश्रमामध्ये एक दिवस तो गेला, शिकारीला गेला असताना तहान लागले, भूक लागले, कोणीही तिथे नाही. मृत सर्प त्यांनी त्या ठिकाणी ऋषी बसलेले असताना शमिक त्यांच्या गळ्यामध्ये टाकला. ब्राह्मण पुत्रांनी ते पाहिलं आणि त्यांनी तो निरोप त्यांच्या पुत्रांना माध्यान्हकाळी स्नानाला गेलेले असताना दिला आणि तो जो निरोप दिला तो शृंगी नावाचा पुत्र ऋषींचा होता. त्यांनी तिथे लगेच शाप दिला, माझ्या वडिलांना ज्यांनी गळ्यात सर्प टाकला त्याचा आजपासून 7 दिवसांनी तक्षकराज येऊन त्याला दंश करेल आणि जाईल. त्याप्रमाणे तो गेलेला आहे. अशा प्रकाराने एक एक गोष्ट घडत गेली. भागीरथीच्या किनाऱ्यावरती तो आलेला राजा आणि तिथे त्याने 7 दिवस काय करावं याचं चिंतन करतोय. कशाचं चिंतन करावं? तोपर्यंत शुकाचार्य महाराज तिथे आले. त्यांनी त्यांना हे सगळं भागवत सांगितलेलं आहे. तक्षकराज आला, तो दंश करून गेलेला आहे. वैशिष्ट्य एका गोष्टीचं लक्षात ठेवण्याचा भाग असा आहे, अधिकारही कर्मांनी प्राप्त होत असतो. अधिकार हा कर्मांनी प्राप्त होतो आणि म्हणून शुकाचार्यांनी ओळखलं राजा परीक्षिताची जिज्ञासा, राजा परीक्षिताचं केलेलं रक्षण भगवंतानी आहे हे लक्षात घेऊन तो त्या ठिकाणी आलेला आहे. कर्म निर्दोष करायचं आहे. अखंड उपासना आहे आणि उपासना जर अखंड असेल तर बुद्धी स्थिर राहते. हे लक्षात ठेवायचं आहे. नुसती उपासना नाही आहे, एक दिवस केला आणि संपलं नाही, अखंड लागते. आणि म्हणून आपल्याकडल्या संवत्सर किंवा वर्षाच्या पंचांगामध्ये निरनिराळ्या उपासना प्रत्येक महिन्यात आलेल्या आहेत. इतकंच नाही, तिजेला म्हणजे तृतीयेला, प्रत्येक तृतीयेला उपासना आहे भगवतीची. चैत्र गौर आहे, वैशाखामध्ये, ज्येष्ठामध्ये ज्येष्ठा गौरी आहे, श्रावणामध्ये वरदलक्ष्मी आहे,
भाद्रपदात हरतालिका व्रत आहे, ते भगवतीचं व्रत आहे. त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघून चालत नाही. सप्तमी अष्टमीला पुन्हा त्या ठिकाणी महालक्ष्मीचं व्रत आहे भाद्रपदात. अश्विनात शारदीय नवरात्र आहे. कार्तिकात गजगौरीचं व्रत आहे. 12 महिन्याचं हे व्रत आहे. कुठे ना कुठे भगवंताच्या सान्निध्यात जीवाने राहावं हा उद्देश. सगळंच केलं पाहिजे असं नाही आहे, एक लक्षात ठेवा. अखंडपणे त्याच्या व्रतामध्ये राहणं, चिंतनामध्ये राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जितकं शक्य होतं तितकं तर करावं की नाही. महात्म्यांकडे जाऊन वारंवार किंवा भगवंताकडे जाऊन द्या म्हणू नये. अनुग्रह द्या कोणालाही सांगू नये. आपल्या कर्माने त्याच वेळेला ती परमात्म शक्ती, भगवती शक्ती प्रेरणा देते आणि अनुग्रह होतो. कर्म निर्दोष हवंय. सत्संगती मिळाली तर परीक्षिताने आपला देहाचं कसं पाहिलं हे बघितलेलं आहे. आणि म्हणून भागवत ऐकावं, भगवतीचं चरित्र ऐकावं, श्रद्धा ही उत्पन्न झाली पाहिजे. श्रद्धा ही 2 प्रकारची आहे. श्रद्धेला सुद्धा या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सप्तशतीमध्ये मार्कंडेय ऋषी सांगतायत. आणि म्हणून ज्ञानपूर्व श्रद्धा आणि ज्ञानोत्तर श्रद्धा. ज्ञानपूर्व श्रद्धेत कर्म चांगली घडत असतात. म्हणून ऋषी मंडळी संतांची बुद्धी उत्तम असते. दधामि बुद्धी योगम तम तेन मामुपयन्ति ते. भगवंत सांगतायत. आणि तसं पाहिलं तर ईश्वराकडून मिळालेली बुद्धी स्वतंत्र आहे. कर्म झाल्यानंतर तशाच वासनाही होतात. पुन्हा जन्माबरोबर त्या ठिकाणी वासना पापप्रवृत्तीकडे जाते. यासाठी ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागावं. ददामि बुद्धी योगम ते. याप्रमाणे परीक्षिताची बुद्धी शुद्ध आहे. कर्मदोष झाला पण भोग त्याच्या वाट्याला तसाही आलेला आहे. सर्पदंश घडला आणि म्हणून याचं चिंतन अखंड घडलं पाहिजे. मृत्यू तर अनिवार्य आहे म्हणून व्यास महर्षी सांगताय तो कधीही टाळू नये. टाळू नये म्हणजे काय? थोडक्यामध्ये सांगतो. सध्याच्या परिभाषेत व्हेंटिलेटरवर ठेवायचा प्रयत्न करू नये. आम्ही मृत्यूवर मात करायचा प्रयत्न करतो. तो दोष आहे, फार मोठा दोष आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये महामृत्यू ही संकल्पना आहे. आणि महामृत्यू ज्या वेळेला वैद्याला कळतो त्यावेळेला माणसाने, जवळच्या माणसांनी जवळ थांबू नये. आपले भावबंध त्या जीवाला बंधनात टाकत असतात. आणि व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. याचाच अर्थ असा आहे कर्म निर्दोष घडत नाही आणि तो त्या जीवाला त्रास होत असतो.
उलटकर्मी तो जीव एक प्रकारचा शापच देत जातो. आणि म्हणून सावध राहावं. म्हणून आमचे सोनार सांगतात, नरहरी सोनार, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी रे, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी रे. सावध होऊन भजनी लागा. आणि यासाठी मृत्यू 3 गोष्टींवरच असतो. लक्षात ठेवायचं आहे बरं का. देवी भागवत सांगताय, मृत्यूचं स्थळ, काळ आणि वेळ यातली 3ही गोष्टी बरोबर आल्याशिवाय मृत्यू येत नाही. पण जेव्हा मला एखादं स्थळ, माझा काळ आणि त्याच वेळेला वेळ समजली, तर एखादी गोष्ट मी टाळली तर मृत्यू येत नाही. म्हणून मोरया गोसावींनी आपलं आयुष्य सुमारे 150 वर्ष वाढवलेलं होतं. स्थळच चुकवायचे ते त्यांना कळत होतं. आणि 3ही गोष्टी बरोबर आल्याशिवाय मृत्यू येत नाही. ओळखावं लागतं, ओळखावं लागतं. हे आपल्यात एक साधक आहेत, ओळखलं त्यांनी. आपल्या पतीचं डॉक्टरांनी सांगितलं, तात्काळ निर्णय दिलेला आहे, स्वतःहून निर्णय दिला नाही, हे असलं काही करू नका, मी घरी घेऊन जाते, आहेत तोपर्यंत त्यांची मला मनापासून सेवा करता येईल. केवढा निर्णय आहे, आदर्श आहे, आदर्श आहे तो. लक्षात घ्यायचं आहे. विरोध केला सगळ्यांनी, पण नाही म्हणाल्या. मला व्हेंटिलेटरवर आतमध्ये ICU ते ठेवणार, ते काय करतील माहिती नाही, आणि आपण वाट बघत बसायचं हे नको. निर्णय एकट्या खंबीरतेने घेतला. हे आपल्या श्रवणाचं फळ आहे. आपल्या म्हणजे जे काही तुम्ही धार्मिक उपासना करता त्याचं फळ आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फळ आहे ते, उपासनेचं फळ आहे फार मोठं. आणि म्हणून व्यास महर्षी देवी भागवतात हे स्पष्ट करतायत, ही सगळी माया शक्ती प्रेरणा देते, बळ देते, आणि आपल्याला त्यातून परावृत्त करत असते. पुष्कळ विषय आहे. याच बसल्यात समोर मंदाकिनी कुलकर्णींच्या सुनबाई आहेत. अहो, कॅन्सर झालेला सांगितलेलं नाही आहे. सगळे मुलं मुली उपासना करतायत, त्या सेवा करतायत. जोशी हॉस्पिटलला ठेवावं लागलं, भेटायचं नाही, निरोप मिळाले. पण काय झालं मला माहिती नाही. मला काहीतरी प्रेरणा आतून झाली, नाही आज आपल्याला भेटायचं, देऊ देत निरोप त्यांनी. त्याच बाजूला बँक, म्हणून मी तिथे गेलो आणि लगेच त्याच्या भेटायला राहवलंच नाही, गेलो. मुलगा होता, परवानगी नाही म्हटलं, नसू दे, मी लांबनं पाहीन, निघून जाईल. पण शेवटी त्यांनी आज सोडलं. आज पाहिलं, काय पाहिलं त्यांनी माहिती नाही, काय दर्शन झालं मला माहिती नाही, पण म्हणाल्या आता मला समाधान झालं. हात जोडले,
मीही नमस्कार केला. वयस्कर होत्या, 85 वय होतं. माहिती आहेत, आपल्या इथे येऊन बसायच्या नेहमी प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक ठिकाणी यायच्या. बद्रीनारायणाला आल्या, द्वारकेला आल्या, ह्याला वृंदावनला आल्या, अनेक ठिकाणी नैमिषारण्यात आल्या. आणि सगळं ऐकायच्या शांतपणे. कुठली शक्ती आली? आणि रात्री यांनाच त्या म्हणाल्या, आज मलाच काय व्हायचंय ते दर्शन झालं, आता मला काहीही पाहायचं नाही. आणि सकाळच्या वेळेला गेल्या. आता हेच दिवस होते ना, कारण माझं देवी भागवताचंच चाललं होतं, म्हणजे रोप मिळाला. हो हो हो, तिथे हो निरोप. आणि मग तिथून मग नंतर मी तिकडे गेलो होतो. इतकं म्हणजे हे मी काय सांगतोय, बुद्धी शुद्ध होते, कशात अडकत नाही जीव. साधना करणारे कितीतरी असतात, पण शेवटी काय होतं सांगता येत नाही. पण आज ह्या लोकांनी आपल्याकडे सगळं प्राप्त करून घेतलं. हे निर्दोष कर्म आहे, हे निर्दोष कर्म आहे, लक्षात घ्या. हे आपल्याला साधायचं आहे. आणि हे थोडं, हे बघा, हा सगळा भागवत होणार नाही वस्तुस्थिती. कारण 18,000 मंत्र आहेत, अनेक ठिकाणी दोन्हीकडे सारखं. पण त्यातल्या त्यात जे जे वेगळं आहे तेवढाच भाग मी इथे सांगतोय, पण अनुषंगाने. भगवती कार्य भगवंत कसं करतो? वनामध्ये पांडव आलेले आहेत. काय करतील 5 जण? राजाची मुलं आहे. भगवंताला काळजी वाटली, द्वारकेचा राणा पांडवा घरी. धर्मराजांनी सूर्य उपासना केलेली आहे, लक्षात घ्या. कोणी काय केलं? सूर्य उपासना केली. सूर्यानी एक थाळी दिलेली आहे. कोणाची सोय केली सांगा तुम्ही? कोणाची केली सोय? सोय केली ती द्रौपदीची केली आहे. भगवंतानी, ही भगवती शक्ती आहे. प्रेरणा देणारा कोणीतरी वेगळा असतो. आणि काय सांगितलंय? तिच्या इच्छेप्रमाणे त्या थाळीला प्रार्थना केली की अन्न पदार्थ निर्माण होईल. पण एक अट आहे, तिचं जेवण झालं की पुन्हा त्या थाळीतनं त्या दिवशी पदार्थ येणार नाही. हे रक्षण करणारा कोण होता? तो परमात्मा. हे त्याच्या ठिकाणी आहे. देवालाही गुणगान ऐकावंसं वाटतं बरं का. म्हणून हे त्या ठिकाणी आपल्याला साक्ष रूपाने असतात. त्यांनाही बरं वाटत असतं. आणि त्याप्रमाणे तिथे व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून कार्यसिद्धीसाठी सुद्धा मणी, मंत्र, औषध याचा प्रभाव असतो. त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. एक मुनी होते, त्यांची भार्या अप्सरा होती. ती भार्या आपलं आयुष्य देऊन मंत्र सामर्थ्याने त्यांनी जिवंत केलं. सारांश एवढाच आहे, मनुष्याने फक्त दैवावर हवाला ठेवू नये. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, म्हणता कामा नये. प्रयत्नशील पाहिजेल आहे, परंतु मनशक्ती ढळेपर्यंत प्रयत्न करू नये. मनशक्ती ढळता कामा नये. कठोरपणे याचं पालन केलं गेलं पाहिजे.
कठोरपणा म्हणजे कुठल्या निश्चयात्मक बुद्धीचा, तपस्येचा कठोरपणा नाही, निश्चयात्मक बुद्धीचा. आणि म्हणून समोर अन्न ग्रहण करण्याचं सुद्धा कर्मात असावं लागतं, प्रारब्धात असावं लागतं. नाही तर समोर पदार्थ आहे, जाईल की नाही पुढल्या क्षणाला मुखात सांगता येत नाही, सांगता येत. म्हणून प्रयत्न करून यश आलं नाही तर दैव म्हणावं, समाधान मानावं. यासाठी मृत्यूसाठी सुद्धा आपल्याला हे प्रयत्न असे करू नयेत, चांगले प्रयत्न ठेवावे. उदाहरणच द्यायचं झालं तर त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा मंत्र आहे. परंपरेने मृत्युंजय मंत्र म्हणून म्हणतात बरं का, पण त्याचा अर्थ काय आहे? हे त्र्यंबक यजा म्हणजे महादेवा, मृत्युंजय देवतेला प्रार्थना आहे. काकडीचा जशी वेलापासून अलग होते तसा हा जीव देहापासून अलग कर. आणि आम्ही म्हणतो, बरोबर आहे का चूक आहे मला माहिती नाही. ऋषींचा ब्राह्मणांना मी दोष का द्यायचा? पण आम्ही करतो, खर्चही करतो आणि इकडे मनुष्य जातो. याला काय म्हणायचं? मग हे वाया गेलं का? वाया जात नाही, पुढल्या जन्मात त्याचा उपयोग होतो. पण आत्ता काय कुठल्यासाठी म्हणतोय आम्ही? मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः हा मंत्र आहे तो. काळ वेळ कधी म्हणायचा? जर त्या वेळेला वेळ वाईट असेल, नक्षत्र वाईट असेल हे जर कळलं तर जवळच्यांनी हा मंत्र म्हणायला सुरुवात करावी. ही वेळ जाऊ देत बाबा, त्या दोष नको त्या जीवात्म्याला, म्हणून हा मंत्र म्हणायचा, म्हणून म्हणायचा आहे. ऋषी सांगतायत, व्यासमहर्षी सांगतायत, योग्य वेळेसाठी तुम्ही मंत्र म्हणून टाळू शकता, पण कायम टळत नाही. आणि यासाठी राजा विचारतोय, अर्ध आयुष्य देऊन त्यांनी पत्नीला जिवंत केलं. ती कोण आहे? ते कोण आहे ते सांगा. भृगूंची पुलोमा नावाची भार्या होती. त्यांना च्यवन मुनी पुत्र म्हणून झाला होता. च्यवनांची पत्नी शर्यातीची कन्या सुकन्या होती. त्यांना प्रमती नावाचा पुत्र होता. त्याची भार्या प्रतापी होती. त्याला रुरु म्हणून पुत्र झाला होता. हा महातपस्वी होता. हिते हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा एक धर्मात्मा आणि सत्यनिष्ठ तपस्वी होता. स्थूलकेश हे त्याचं नाव होतं. मेनका अप्सरा एकदा नदी किनारी क्रीडा करत होती. तिला विश्ववसू गंधर्वाकडून गर्भधारणा झाली. ती त्याने स्थूलकेश मुनींच्या आश्रमात या अप्सरेने गर्भाचा त्याग केला. त्या कन्येचा सांभाळ स्थूलकोश ऋषींनी केला, म्हणून त्याचं नाव प्रमद्वय असं होतं. च्यवन ऋषींचा पुत्र रुरु हाही आश्रमात होता. त्यांनी या कन्येचा स्वीकार करावा असं वाटलं, पण ते घरी सांगितलं. मी प्रमद्वार अंगणात खेळत असताना
एक सर्प अंगणात झोपला होता. चुकून तिचा पायाला धक्का लागला, त्याच्यामुळे तिला दंश झालेला आहे. अशा प्रकाराने प्रमदद्वारा ती मृत झाली. पण सर्वजण दुःखी झाले. रुरुही तिथे होता. प्राणत्याग करावा असं वाटू लागलं. आपली भावी पत्नी अशा रीतीने जावं म्हणून दुःख झालं. स्नान करून आले. सगळं पुण्याचं आचमन करून देऊन त्यांनी त्याथे सगळं हे व्यर्थ आहे सांगितलं. शेवटी तो म्हणाला, माझं अर्ध आयुष्य देतो. त्यावेळेला विश्वसूत तिथे आला होता. त्यांनी त्या ठिकाणी धर्माने सर्व सांगितलं आणि स्त्रीचे प्राण मागून घेतले. पुन्हा तिला जिवंत केलं. मग तिच्याबरोबर विवाह केला. सारांश एकच आहे, प्राणरक्षणासाठी सर्व उपाय मनुष्य करीत असतो. हे सर्व उपाय यथाविधी शास्त्रसंमत असावे हे जन्मेजयाला सांगितलेलं आहे. अशा वेळी वाटतं आपण पडेल त्या क्षणाला पडेल त्याचं आपण रक्षण व्हावं यासाठी शुकाचार्य महाराजांनी बंदोबस्त ठेवलेला होता. तरी तक्षकाने येऊन दंश केला आणि त्यावेळेला त्या ठिकाणी कश्यप ब्राह्मण येत होता. त्याला मंत्रशक्ती अवगत होती. त्यांनी ब्राह्मण रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी वट वृक्षाच्या हिते त्यांनी दंश केलेला होता. तेव्हा लोभी मनुष्य आयुष्यातून उठवला जातो. म्हणून कश्यपाच्या ठिकाणी लोभ निर्माण केला भगवतीने आणि जगात अपकीर्ती करण्याऐवजी धनाचा धिक्कार करावा म्हणून कश्यपाला विचार करून ध्यानयोगाने राजाचं आयुष्य संपवलेलं आहे. मंत्र प्रभाव आहे. आयुष्य असेपर्यंत होतो, पण औषध प्रभाव आयुष्य असेपर्यंतच होतो याचा विचार करून धन देऊन त्याला निघून गेला. हे सगळं त्या ठिकाणी घडत असतं. मग ह्याच्यातनं एक बोध काय घ्यायचा आहे? औषध उपचार जीवाला केल्यानंतर गुण येत नाही म्हणाल्याबरोबर बाकीच्यांनी मनाची तयारी करणं आवश्यक आहे. उगीचच्या उगीच व्यथा करून चालत नाही. तो जीवाला बंध पडत असतो आणि जीवाला एकदा बंध पडला की पुढला प्रवास सगळा दुःखमय होतो. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. मग त्यांनी अस्तिक मुनींच्या जन्माची कथा सांगितली. हे देवी भागवत सर्व वेदातील सार काढून तयार केलेलं आहे. नित्य सुखकर आणि शुभफळ देणार आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त करून घेणारं धन आहे. जरत्कारु ऋषींनी गृहस्थाश्रम स्वीकारला नव्हता, पण एक दिवस हिंडत असताना आपले पूर्वज त्याला खड्ड्यात पडताना दिसले. लोंबकळतायत, तू विवाह कर म्हणजे आम्हाला आनंद होईल, आमचा वंशज होईल आणि पिंडदानामुळे आम्ही दुःखमुक्त होऊ. आज जो काही सगळा प्रकार चाललेला आहे त्याला या ठिकाणी उत्तर आहे. शुगर डाऊन होते आज खडी साखर. आणि म्हणून मग आम्हाला दुःखमुक्त कर असं त्यांनी सांगितलं. म्हणून हे आता जे
ज्ञानप्रबोधिनी नावाने जो काही विधी निघालेला आहे तो पूर्णपणे, ते म्हणू देत शास्त्रीय, पण पूर्णपणे अशास्त्रीय. 10 दिवसात सगळेच विधी उरकायचे हे विरुद्ध आहे शास्त्रधर्माच्या. दिवस आहे, निमित्त आहे, काय काय करायचं असतं त्याला तिथे बंधन आहे, अर्थ आहे. कदाचित कधी काळात आपल्याला जमलं, सगळ्यांचीच इच्छा असेल तर खरंच गरुड पुराण ऐकूया. आणि ते केव्हाही ऐकायचं आहे बरं का, तेथे बंधन नाही. ही एक परंपरा रूढी पडलेली आहे की त्या 10 दिवसात ऐकायचं अतिशय. आणि ते ऐकवतात काय, फक्त त्याच्यातला प्रेत खंड जो आहे तोच प्रेतकल्प तोच ऐकवतात 21 अध्याय. ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सबंध गरुड पुराण हे मानवी जीवनाला उपकारक, लक्षात ठेवा मी काय सांगतोय, आणि मार्गदर्शक आहे. प्रेतकल्प हा जो सांगितलेला आहे तो तुम्ही जीवाची त्याची कशी देहाची व्यवस्था लावायची यासाठी आहे. पुढे तो काय काय होणार आहे ते त्याचं सांगितलेला प्रवास आहे. म्हणजे आमच्याकडे केवढं सूक्ष्म दर्शन आहे, विचार करा, केवढं सूक्ष्म दर्शन आहे. आणि हे आवराट पाऊरकासारखं आपलं केव्हाही काहीही करायचं. आणि घरामध्ये, आणि त्याचं आम्हाला भूषण झालंय. आणि जास्तीत जास्त हे कर्म, क्षमा मागून बोलतो, ब्राह्मण समाजातच चाललेलं आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, करू नये. आणि तोच विचार त्यांनी इथे सांगितला. बाबा रे, दुःखमुक्त कारण आपले पूर्वज पिंडाशिवाय मुक्त होत नाही. म्हणून श्राद्धाला 4 पर्याय दिलेले आहेत. ब्राह्मण देवतांच्या ठिकाणी एक पक्ष, एक त्या ठिकाणी पितृपक्ष, असे दोघांना त्या ठिकाणी बोलवून 3 आहेत खरे, पण नाही ना शक्य, एक तरी बोलवा. आणि पितरस्थानी एक, देवस्थानी एक, अशा प्रकाराने त्या ठिकाणी करायचं आहे. इतकंच नाही आहे, नाही जमलं काही हरकत नाही, ह्यांनी करा, चटावरचं करा म्हणताय. क्षण मांडायचे आहेत, फक्त विसर्जन करायचं. नाही जमलं ते हिरण्यकावर करा. तेही जमलं नाही, पण सिद्ध झालं पाहिजे. मला होत नाही. आणि म्हणून आमचं दत्त महाराज आम्हाला सगळ्यांना सांगायचंय, कर्म कुठपर्यंत करायचं असतं. कर्मत्याग संन्यासात आहे, पण कोणता आणि काय त्याला बंधन आहे, निर्णय आहे. तो कर्म असा आहे, हातातली संधेची पळी पडेपर्यंत कर्म करायचं. मग म्हणायचंय देहाकडून कर्म होत नाही. उगीचच्या उगीच मनाला वाटेल तेव्हा नाही आहे, मनाने संकल्पित नाही आहे. आणि म्हणून ही सगळ्या गोष्टी आपल्याकडे कुठल्या कुठे करायच्या. नदीच्या जवळ आहे, कारण जीवाला मुक्तता पाण्याच्या माध्यमातूनच होणार आहे. पुढचा प्रवास त्याचा, म्हणून सगळे नदी किनारी आहेत 12पर्यंत. आता 13-14 एकत्रच करतात, ठीक आहे धरलं. पण 13 ही वेगळं आहे, 14 ही वेगळं आहे. 13चं अन्न अशुद्ध असतं, 14चं अन्न शुद्ध असतं.
15व्याच्या दिवशीचं अन्न अनिक शुद्ध आहे आणि तिथे तिथे उदक शांत आहे. मनाला पाहिजे तसं नाही. पण नाही, आम्ही आता काही आमच्या मनाला पाहिजे तसं करतो. आणि म्हणून त्यांनी त्या सांगितलेलं आहे, या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने करू नये. कश्यपांच्या 2 पत्नी होत्या, एक कद्रू एक विनिता. दोघी भगिनी होत्या. सूर्याचा रथ त्यांनी पाहिला. कद्रू आणि विनिताला ती म्हणते, सूर्याच्या रथाला अश्व कोणत्या वर्णाचा आहे? तेव्हा विनिता म्हणाली, अश्व हा पांढऱ्या वर्णाचा आहे. तुझं मत काय ते सांगावं, नाही तर पैजा लावू. त्यावेळेला कद्रू म्हणाली, अश्व हा कृष्णवर्णीय आहे आणि नाही तर माझी दासी तुला व्हावं लागेल, पैज लाव. लगेच कद्रूंनी आपल्या सर्परूपी पुत्रांना सांगितलं, अश्वाच्या शरीरावर जितके केस आहेत ते कृष्णवर्णीय करावेत, नाही तर तुम्हाला जन्मजेयाच्या अग्निमुखी पडावं लागेल. सर्पांनी अश्वाचे पुच्छ वेढले आणि मातेची मर्जी सांभाळण्यासाठी त्याचा रंग काळा केला. दोघांनी अश्व पाहिला तर कृष्णवर्णीय आहे हे त्यांना लक्षात आलेलं आहे. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी हे सगळं स्वरूप दाखवून दिलेलं आहे. विनिताचे पुत्र गरुड आहे, सूर्याचा पुत्र अरुण आहे. नाही, सूर्याचा सारथी अरुण हे 2 पुत्र आहेत. आईला त्या ठिकाणी दुःखमुक्त करावं म्हणून कद्रूला घेऊन समुद्र ओलांडून ते गेले. कद्रू म्हणाले, हे पहा, अमृत आणून माझ्या मुलांना तू दे, तुझ्या आईची दास्यत्वातून मुक्तता करेल. मग गरुड इंद्रलोकी गेला, युद्ध करून अमृतकुंभ घेऊन आला. ते अमृत आणलं, पण सूर्यपुत्र ते स्नानाला गेला होते. त्यावेळेला अमृत खाली पडलं. पसरलेले जे होते त्याच्यात दर्भ तयार झाले आणि ते भुजंगाधिपतींनी चाचले. त्यावेळेला दर्भाच्या स्पर्शामुळे सर्पांच्या जिभा या 2 भाग झाले. वासुकी प्रभूती नावाचा नागोता मातेचा शाप झाला. तो ब्रह्मदेवांना शरण गेला. त्याने निवेदन केलं, जरत्करूला महामुनी आहे, त्याच्या नावाची तुमची भगिनी आहे ती अर्पण करा. त्याप्रमाणे जो पुत्र होईल तो आस्तिक असेल आणि त्याचं रक्षण आपण करावं. अशा प्रकाराने एकातनं एक गोष्ट सांगितली. आणि पुढे वासुकीने इथे अनेक मंत्र आलेले आहेत. सर्पाचा मंत्रही यात आला आहे. मी आत्ता सांगणार नाही, सांगायचा नसतो म्हणून नाही, तर इथे तोही आलेला आहे. तो कसा घ्यावा, काय करावं हे त्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी जरत्करूंनी सांगितलं, जेव्हा मला अप्रिय असं कृत्य करेल तेव्हा मी त्याचा त्याग करेन. ही अट जरत्करूच्या भगिनीने मान्य केली. एकदा वनामध्ये एक शुभ्र पर्णकुटी करून ते राहू लागले. उत्तम क्रीडा करीत संसार चालला होता. जरत्करू झोपला होता. त्याच्या पत्नीने सांगितलं, मला उठवू नकोस. झोपी गेला. सूर्यास्त झाला, संध्येची वेळ झाली, टळेल म्हणून तिने उठवलं नाही. उठवावं तर धर्मसंकट नाही, पण उठवलं तर धर्मही घडणार नाही. धर्म लोपापेक्षा पती त्याग करेल यात तिने योग्य समजलं. पतीला उठवलं. निद्राभंग केला म्हणून पतीने पत्नीला शाप दिलेला आहे. तिला वासुकी बंधूकडे पाठवून दिलं. तेव्हा ती गर्भवती होती.
तिला अस्तिक नावाचा पुत्र झाला आणि जन्मेजय मुनींनी मातृवंशाच्या रक्षणासाठी मग त्या ठिकाणी यज्ञ थांबवला. त्यावेळेला कुळातील मुनींना तू मान दिलास व जन्मेजयाच्या यज्ञात सर्पयज्ञ थांबवलास. या अस्तिकाने हा प्रयत्न केलेला होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इंद्रतक्षकाय स्वाहा करू नकोस, कारण त्याला अमृत मिळालेलं आहे, होणार नाही, जीवाचा अभिश्राप तो घेऊ नकोस. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं असं आहे, कुळाच्या अभ्युदयासाठी या जगदंबेची प्रार्थनेची उपासना असावी. म्हणून ही व्रत आहेत आपल्याकडे. त्यातलं प्रामुख्याने व्रत म्हणजे हे नवरात्र उपासना. या शक्तीने ही भगवती सदा सर्व काळ मनुष्याजवळ राहत असते. भगवती जगदंबा शक्ती सर्व कार्य करते. कुलस्वामिनी रूपात कुळाचं रक्षण करते. राज्यामध्ये राज्यलक्ष्मी आहे, घरामध्ये गृहलक्ष्मी आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं सगळ्या स्त्रिया ह्या म्हणजे भगवती देवीचंच रूप आहेत, परंतु यामध्ये फक्त एकच गृहिणी असते, बाकी सगळ्या मायावी स्त्रिया असतात. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं इथे की ह्या कोण असतात, तर त्यांनी सांगताना सांगितलंय ही जी स्त्री असते ती कोण असते, तर जी रागवल्यावर तात्काळ शांत होते ती गृहिणी, बाकी सगळ्या मायावी स्त्रिया. म्हणून सगळेजण सांगतात सावध रहा. म्हणून सांगत असतात बंधनात पाडणारी ही महामाया शक्ती आहे. म्हणून इथे आपल्याला सावध राहायचं असतं. आता एकच गोष्ट सांगतो आणि हा विषय थांबवतो. असं आहे की आपल्याकडे दरमहा तिथीला वर्षभर श्राद्ध करायचं असतं. आता काळानुरूप हे अवघड आहे, खरंच अवघड आहे, कोणालाही असो हे अवघड आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हा पर्याय एक प्रेरणेतला आहे असं समजा. कोणी कोणाकडे गेलं तर वर्षभर त्या तिथीला निदान शिधा काढावा, त्या स्मरणाने ब्राह्मणाला द्यावा. नाही कारण ते दान घेतात म्हणून नाही. आता परवा मी असं ऐकलं म्हणून बोलतोय मी, इथे त्याचे उल्लेख आलेले की हे नवरात्राच्या सवाष्णी करून करायचं आहे काय. आमच्या एका विशाल महिलेने काय केलं, घरात सगळा स्वयंपाक केला, घरात येणाऱ्या मोलकरणीलाच पानावर बसवलं आणि तिला सगळं काही दिलं. आणि हे तुमच्या सगळं व्हॉट्सअपवर फिरतंय. भूषण वाहो, चांगलं का वाईट. घरातल्या मोलकरणीला करण्याबद्दल दुमत काही नाही, करा. पण मग कुठल्या उद्देशाने माहिती आहे. अविद्वा नवमीला आईची आठवण झाली म्हणून. हा काय मार्ग आहे. उचलून तुम्हाला काय दान द्यायचंय ते कोणालाही द्या, पण ते दान झालं. धर्मशास्त्राची आज्ञा ही नाही, हे धर्मशास्त्राची आज्ञा नाही. सवाष्ण सुद्धा कोणी कोणाला सांगावं याला निर्बंध आहे. बहिणी चालत नाहीत.
आई मुलगी नाही, मुलगी आई आहे. म्हणजे आईनी मुलीला सांगता येईल, पण वारंवार नाही, ते भाद्रपद महिन्यातच फक्त. इतर वेळेला मुलीनी आईला सांगायचं नाही, आई नाही आहे त्याच्यात. आई सवाष्ण असली तरी ती घरात कुलाचाराला नाही बोलवू शकत. हे घरातलं दान घरात दिल्यासारखं आहे, ते दोष आहेत. गुरुचरित्री तेच सांगताय, परगोत्रात घ्यायचं ह्याचा अर्थ बहिणी बहिणीत नाही. आणि म्हणून त्या तिथीला आपण त्या पद्धतीने, आणि नाही अगदी झालं तर कोणालाही तुम्ही त्या तिथीच्या निमित्ताने द्या, पण तो शिदा द्या, पण स्मरण राहू दे. मग कुलाचार करायचे का नाही, कुलधर्म करायचे, सगळे करायचे, पण त्या ठिकाणी त्याचं अवडंबर नाही. दिवाळी करायची आहे, पण दिवे लावून नाही, वर्षभर दिवे लावून नाही. तो जीव आपल्या अवतीभोवती घराभोवती फिरत असतो आणि त्याला असं वाटत असतं, मी गेलोय तरी हे माझं स्मरण न करता सगळं करतायत. पण देवाचे नैवेद्य, कुलाचार, कुलधर्म हे सगळे करायचे असतात. गणपती आहेत, गौरी आहेत, करायचे नाही असं नाही. आम्ही सगळंच गुंडाळून उलटन सुलटन काही करत असतो मनाने, नाही आहे तसं. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं. यासाठी पूर्ण विस्तार 47 अध्यायात हा सगळं वर्णन केलं. मी तुम्हाला एवढ्या वेळात सांगितलं काय करा, काय करू नका. आणि ही सगळी भगवतीची प्रेरणा आहे, ते म्हणतात. अशा पद्धतीने यांनी सांगितलं. आता जो काही विषय सांगितलेला आहे तो आपण उद्या बघू. हे सगळं पूर्ण होईल असं दिसत नाही आहे बरं का. कोणातच आम्ही काय झालं होतं, हे सगळं आम्ही पुराण महिनाभर घेतलेलं होतं. मला वाटलं यावेळेला निदान थोडा भाग तर होईल, तर नाही, आवरत नाही. माझी चूक आहे ती, नाही आवरत. आणि मला ते उगीच काहीतरी सांगून पुढे जायला माझं धारिष्ट होत नाही आहे. माझी चूक असेल कदाचित. उगीच पळवायचं म्हणून पळवणं असं नाही करता येत, पण निदान सूत्र तरी माहिती असू दे. आणि आता आपण प्रत्येक दिवसाचं चरित्र जे आहे ते ह्याच्यात जसं आलं नवरात्रातलं त्या पद्धतीने आपण घेऊया, म्हणजे तो कुठेतरी आवड राहील. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. अंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.